माझे नाव सागर आहे. कधी-कधी काही मुलांचे बालपण केवळ या कारणामुळेही वाया जाते, की त्यांचे आई-वडील त्यांच्याबद्दल विचार न करता फक्त स्वतःचाच विचार करतात. जग म्हणते, की आई-वडिलांचा दर्जा सर्वात मोठा असतो. पण मी म्हणतो, की त्या आई-वडिलांचा दर्जा सर्वात मोठा असतो, जे आपल्या मुलाला खरोखरच मूल समजतात आणि त्यांच्यावर प्रेम करतात. या जगात सर्व प्रकारचे लोक राहतात. या जगातील प्रत्येक आई-वडील आपल्या मुलांवर प्रेम करत नाहीत. काही जण केवळ देखाव्यापुरते प्रेम करतात, काही स्वार्थासाठी प्रेम करतात. तर काही खरोखरच आपल्या मुलांवर मनापासून प्रेम करतात. माझ्या वडिलांचे माझ्यावर कशा प्रकारचे प्रेम होते, हे मला कधी समजलेच नाही. आज मी ज्या वाटेवर पोहोचलो होतो, तिथे मला नसायला हवे होते. पण तिथपर्यंत मला माझ्या वडिलांचा स्वार्थच घेऊन आला होता. त्यांनी ठरवले असते तर ते माझ्यावर विश्वास ठेवू शकले असते. त्यांनी ठरवले असते तर माझे म्हणणे ऐकून घेऊ शकले असते. त्यांनी ठरवले असते तर माझ्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ते थांबवू शकले असते. त्यांनी ठरवले असते तर माझी मजबुरी ते समजू शकले असते. पण त्यांनी तर मला घरातूनच हाकलून दिले होते. दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून ते आपल्या सख्ख्या मुलाला विसरले आणि परक्यांच्या बोलण्यावर त्यांनी विश्वास ठेवला. बस तेव्हापासूनच माझ्या हृदयातून माझ्या वडिलांबद्दलचे प्रेम कमी झाले होते. उलट मला वाटायचे की या जगात प्रत्येक पिता एकसारखा नसतो. काही जण माझ्या वडिलांसारखे स्वार्थीही असतात, जे आपल्या मुलाचा कोणताही विचार न करता त्याला चुकीचे ठरवतात. जे त्यांचे स्वतःचे रक्त होते, त्यावरच त्यांचा विश्वास नव्हता. मी तर परिस्थितीचा स्वीकार केला होता. मी विचार केला होता की आता माझे आयुष्य हेच आहे. म्हणूनच मी ना कोणाची माफी मागितली, ना कोणाबद्दल काही तक्रार केली. फक्त डोळ्यात अश्रू आणि मनात वेदना घेऊन मी रस्त्यांवर चालत राहिलो. मला माहीत नव्हते की आता माझे ध्येय कुठे आहे. मी कुठे जाणार? माझे काय होणार? मला कोण स्वीकारणार? कारण आता मी तर आयुष्यभरासाठी लाचार आणि बेसहारा झालो होतो. माझा एक डोळा लहानपणापासूनच खराब होता. जेव्हा मी गल्लीतील मुलांसोबत खेळायचो तेव्हा मुले मला काना काना म्हणायची, पण माझ्या आईने कधीही कोणाच्या तोंडून मला काना म्हणून दिले नव्हते. जे लोक माझी थट्टा उडवायचे त्यांना ती रागावायची. जी मुले माझी थट्टा करायची त्यांच्या आई-वडिलांकडे तक्रार करण्यासाठी आई त्यांच्या घरी जायची आणि म्हणायची, की "पहा तुमची मुले माझ्या मुलाला काना काना म्हणत आहेत." जर माझ्या मुलाच्या डोळ्यात काही अडचण असेल तर याचा अर्थ असा नाही, की त्याची थट्टा उडवली जावी. तात्पुरते त्यांचे आई-वडील त्या मुलांना समजवायचे. पण जेव्हा मी घराबाहेर पडायचो, मुले माझी थट्टा उडवायची. ज्यामुळे मला खूप लाजिरवाणे वाटायचे. पण मला नेहमी हाच दिलासा असायचा, की मला इतरांपासून वाचवण्यासाठी माझे आई-वडील आहेत. माझे वडील तर बहुतांश वेळ कामावरच असायचे. आई घरकाम सांभाळायची, आजी खाटेवर पडून असायची आणि आईच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायची. घरात माझ्या आजीचीच हुकूमत चालायची. आजी माझ्यावर खूप प्रेम करायची. मी तिचा एकुलता एक नातू होतो. जेव्हा लोक माझी खूपच जास्त थट्टा करू लागले, तेव्हा माझ्या आईला त्रास होऊ लागला. त्यामुळे तिने माझे घराबाहेर पडणे बहुतांश बंद केले होते. ती रात्री रडायची. वडिलांकडे तक्रार करायची, की तिला हे अजिबात आवडत नाही, की कोणी तिच्या मुलाला काना म्हणते. माझ्या मुलाचा एक डोळा खराब आहे, तर हे काय झाले? पण तो बुद्धीने खूप कुशाग्र आहे. मी पाहिले आहे, की तो लहानपणापासूनच अभ्यासात खूप चांगला आहे. तर तरुणपणी तो किती समजूतदार आणि हुशार असेल. देव माझ्या मुलाला नेहमी सुखरूप ठेवो. माझी आई जेव्हाही माझ्याबद्दल बोलायची, तिच्या तोंडातून माझ्यासाठी नेहमी प्रार्थनाच निघायची. कदाचित तिच्या प्रार्थनांचाच हा परिणाम होता, की एक दिवस माझे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. मी बहुतांश घरातच राहायचो. आईने माझ्यासाठी प्रत्येक गोष्टीची सोय घरातच केली होती. तरीही मी शाळेत जायचो. आई मला स्वतः शाळेत सोडायला यायची आणि स्वतः शाळेतून घेऊन यायची. त्या व्यतिरिक्त मी अजिबात घराबाहेर पडत नसे. माझी आई मला नेहमी हाच दिलासा द्यायची, की मी असताना तुला कोणीही काहीही म्हणणार नाही. तो माझ्या बालपणाचा काळ होता. मग एक वेळ अशी आली जेव्हा माझी आई या जगाचा निरोप घेऊन गेली. त्यानंतर माझी सावत्र आई घरात आली. तिने मला पाहिले आणि आपला चेहरा दुसरीकडे फिरवला. एक दिवस माझ्या सावत्र आईने मला हे सांगून खूप मारले, की माझी नजर तिच्या मुलीवर आहे आणि तिने माझी तक्रार माझ्या वडिलांकडेही केली. ज्यावर वडिलांनीही माझ्यावर हात उगारला. त्या सर्वांनी मिळून मला घराबाहेर हाकलून दिले आणि मी रस्त्यावर इकडे-तिकडे भटकत राहिलो. एक वेळ अशी आली जेव्हा मी चालत-चालत स्वतःच एका अनाथाश्रमात पोहोचलो. मी माझे जग पुस्तकांमध्ये वसवले. खूप मेहनत केली आणि एक दिवस डोळ्यांचा डॉक्टर झालो. मी डोळ्यांचे ऑपरेशन करत होतो. जसं मी ऑपरेशन थिएटरमध्ये पोहोचलो, माझी पावले तिथेच थबकली. जेव्हा पेशंटचा चेहरा पाहिला, तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली, की ही पेशंट कोण आहे? दुसरं-तिसरं कोणी नसून गेल्या अनेक दिवसांपासून माझी आई माझ्यासाठी खूप काळजीत होती. तिला असे वाटायचे की तिच्याशिवाय माझी कोणीही काळजी घेणार नाही. आई अनेक दिवसांपासून मला स्वतःपासून दूर होऊ देत नव्हती. रात्रीही ती माझ्यासोबतच झोपायची. रात्री झोपताना ती माझ्याशी खूप गप्पा मारायची आणि म्हणायची की जर मी राहिले नाही,
तर स्वतःची खूप काळजी घे. मला माहीत नाही की ती असे का बोलत होती. मला वाटले की कदाचित तिला जाणीव झाली असावी की ती या जगातून जाणार आहे. तसे तर अनेक दिवसांपासून तिची तब्येत खराब चालली होती. पण ती कशी तरी स्वतःला सावरत होती आणि वारंवार मला हेच सांगत होती की माझ्याशिवाय तुझी काळजी घे. मला तिचे बोलणे समजत नव्हते. मी त्यावेळी 10 वर्षांचा होतो. मला माहीत नव्हते की तिच्या अशा भावनिक बोलण्याचा अर्थ काय आहे. तसं तर तिचे उपचारही सुरू होते. पण मग एक रात्र जेव्हा ती झोपली, ती झोपूनच राहिली. त्या रात्रीही मी तिच्या शेजारीच झोपलो होतो. ती माझ्यावर खूप प्रेम करायची आणि का करणार नाही? मी तिच्या पोटी जन्म जो घेतला होता, ती रोज पहाटे उठायची, मला शाळेसाठी तयार करायची, माझा डबा भरायची, मला नाश्ता भरवायची आणि मग मला स्वतः शाळेत सोडून यायची. पण त्या दिवशी तर ती उठलीच नाही. वडील आणि आजी तिला वारंवार उठवण्याचा प्रयत्न करत होते. वडिलांना जेव्हा काही जाणीव झाली, तेव्हा ते पटकन ओरडत डॉक्टरांकडे गेले. त्यांनी डॉक्टरांना बोलावले. डॉक्टरांनी जशी माझ्या आईची नाडी तपासली, तेव्हा त्यांनी सांगितले, की या तर काल रात्रीच हे जग सोडून गेल्या आहेत. त्यांच्या मृत्यूला तर बराच वेळ झाला आहे. एवढे ऐकून तर जसे सर्वांच्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या आईला ब्लड प्रेशरचा आजार होता. कधीही आणि कोणत्याही वेळी तिचे ब्लड प्रेशर वाढायचे. तिचे उपचारही सुरू होते, ज्याचे कारण डॉक्टरांनी हे सांगितले होते, की तिला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो आणि त्या रात्री माझ्या आईला हृदयविकाराचा झटका आला होता. जेव्हा मी झोपलो होतो, माहीत नाही जाण्यापूर्वी तिने माझ्याशी काही बोलणे केले होते की नाही. कारण जेव्हा ती मला अंगाई घालून झोपवायची, तेव्हा मी खूपच लवकर झोपी जायचो. आईच्या मृत्यूचे दुःख माझ्या वडिलांनाही खूप होते. माझी आई त्यांची अशी जीवनसाथी होती, जिने कधीही कोणत्याही अडचणीत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार केली नव्हती. माझ्या वडिलांची आईचे खूप सारे बोलणे ऐकूनही तिने आजीबद्दल कधी तक्रार केली नव्हती. हळू-हळू घरात लोक जमा होऊ लागले. मी माझ्या आईच्या तिरडीसमोर सुन्न बसलो होतो. लोक येत जात होते. काही लोक रडत होते. काही लोक मला दिलासा देत होते, की बिचारा आपल्या आईशिवाय कसा राहील? लहान वयातच आई सोडून गेली. आईच्या जाण्याने माझे संपूर्ण जगच अंधकारमय झाले होते. सर्व काही जसे पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. मला विश्वासच बसत नव्हता, की मी माझ्या आईला गमावले आहे. त्या आईला जी माझ्यावर सर्वात जास्त प्रेम करायची. मला असे वाटत होते जसे कोणीतरी माझे हृदय आपल्या मुठीत बंद करून ठेवले आहे. मी माझ्या आईच्या मृत्यूवर खूप रडत होतो. माझे वडील माझ्याजवळ बसून मला दिलासा देत होते आणि माझ्याकडे पाहत म्हणाले, की "बेटा, अजून तर तू निष्पाप आहेस, लहान आहेस. आपल्या आईच्या मृत्यूचा एवढा धक्का घेऊ नकोस. मला माहीत आहे, की तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करायची. तिने नेहमी स्वतःला तुझ्याशी जोडून ठेवले होते. पण आता देवाला हेच मंजूर होते, की त्याने एवढ्या लवकर तुझ्या आईला आपल्याकडे बोलावून घेतले. बेटा हिम्मत ठेव. जर तू अशा प्रकारे हातपाय गाळून बसलास, तर वरून तुझी आई जी तुला पाहत आहे, ती काय विचार करेल?" वडिलांच्या बोलण्यावर मी कोणतेही उत्तर दिले नाही. मी त्यांच्याकडे पाहून तडपडून त्यांच्याकडे गेलो आणि त्यांच्या छातीशी मिठी मारून जोरजोराने रडू लागलो. माझी आजी जरी माझ्या आईला चांगले मानत नसली, तरी तिच्या मृत्यूवर ती सुद्धा खूप दुःखी होती आणि रडत होती. सर्वजण मला दिलासा देत होते. मी त्यावेळी फक्त 10 वर्षांचाच तर होतो आणि एका 10 वर्षांच्या मुलाची आई जर त्याच्याकडून हिरावून घेतली, तर त्याच्या हृदयावर काय बितते हे फक्त तोच जाणतो. मी तर माझ्या आईशिवाय कोणतेही काम करणेही जाणत नव्हतो. ती मला आपल्या हाताने जेवण भरवायची. माझी सगळी कामे ती स्वतः करायची. त्यामुळे मला स्वतःचे कोणतेही काम करण्याची सवय नव्हती. मी फक्त हेच विचार करत होतो, की मी तिच्याशिवाय कसा राहीन आणि हेच विचार करून मला सर्वात जास्त रडू येत होते. मी हुंदके देऊन रडत होतो. वडिलांनी मला खूप मुश्किलीने सावरले आणि माझी पाठ थोपटत मला धीर दिला आणि माझ्याकडे पाहून म्हणाले, की "बेटा, अशा प्रकारे निराश होऊ नकोस. या जगात एक ना एक दिवस प्रत्येक माणसाला जायचे आहे. फरक फक्त एवढाच आहे, की चांगली माणसं खूप लवकर वर जातात. तुझी आई खूप चांगली होती म्हणूनच तर देवालाही तिची गरज होती. त्याने तुझ्या आईला नेले. पण मी तुझ्यासोबत आहे. मी नेहमी तुझी काळजी घेईन. तू तुझ्या आईची अमानत आहेस, ज्याची काळजी घेणे ही माझी जबाबदारी आहे. तुझी आई स्वर्गात राहत असेल, खूप आनंदी असेल, तुला पाहत असेल. आता आपल्या आईवर अंत्यसंस्कार करण्यासाठी चल आणि आपल्या आईला शेवटच्या क्षणी जेवढे पाहायचे आहे तेवढे पाहून घे. कारण यापुढे तुला कधीही आपल्या आईला पाहता येणार नाही. मी एकटक माझ्या आईकडे पाहत होतो. मन करत होतं, की तिची प्रतिमा माझ्या डोळ्यात साठवून ठेवावी. तिला कुठेही जाऊ देऊ नये. पण तिच्यावर अंत्यसंस्कारही तर करायचे होते. वडिलांनी हे समजावले होते, की अशा प्रकारे रडून तू तुझ्या आईच्या आत्म्यालाही दुःख देत आहेस. वडिलांचे बोलणे ऐकून माझे हुंदके अजूनही थांबत नव्हते. बऱ्याच वेळेपर्यंत मी रडत राहिलो आणि मग वडिलांच्या खूप समजावण्यावर थोडीफार हिंमत गोळा केली आणि आईच्या तिरडीला खांदा दिला. माझ्या आईच्या मृत्यूनंतर संपूर्ण गल्ली रडत होती. माझी आई खूप चांगली स्त्री होती. सर्व लोक तिचे कौतुक करत होते आणि मग माझ्या आईच्या अंतिम निरोपाची वेळ आली होती. यावेळी माझी अवस्था अशी झाली होती, की जणू कापले तर शरीरात
रक्तच नाही, पण मी हतबल झालो होतो. आजीजवळ जाऊन उभा राहिलो होतो आणि रडत होतो. आजीने सांगितले की बेटा, ही तर जगाची रीतच आहे, जी पार पाडणे प्रत्येक माणसासाठी खूप गरजेचे आहे. स्मशानभूमीत पोहोचलो तेव्हा आईच्या चितेला अग्नी दिला आणि तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी खूप प्रार्थना केली. ही वेळ माझ्यासाठी खूप कठीण होती. स्मशानभूमीतून परतल्यावर जेव्हा आम्ही लोक घरी आलो, तेव्हा सर्वजण आपापल्या घरी परत गेले. पण मी माझ्या दरवाजावर बसून राहिलो. वडील माझ्या शेजारी येऊन बसले. त्यांनी मला सावरले आणि माझ्या डोळ्यातून येणारे अश्रू पुसू लागले. मला विश्वासच बसत नव्हता की ज्या आईने नेहमी मला आपल्या उराशी कवटाळून ठेवले होते, आज ती चितेची आग बनली होती. मला असे वाटत होते की जसे माझा श्वास गुदमरत आहे. त्यानंतर मी घराच्या आत आलो होतो. माझ्या अंथरुणावर पडून खूप रडलो होतो. मला क्षणाक्षणाला माझ्या आईची आठवण येत होती. मध्यरात्रीच्या वेळी परिस्थिती आणि वेळेची पर्वा न करता मी स्मशानभूमीत गेलो आणि एका बाजूला बसून खूप रडलो. वडिलांनी जेव्हा पाहिले की मी घरात नाही, तेव्हा तेही माझ्या पाठोपाठ आले होते. त्यांनी मला खूप मुश्किलीने सावरले. मग ते मला घरी घेऊन आले. माझी अवस्था एवढी वाईट झाली होती की मला शुद्धच येत नव्हती. असे वाटत होते जसे आयुष्याने माझ्याकडून माझी सर्वात मौल्यवान गोष्ट हिरावून घेतली आहे, ज्याच्याशिवाय माझे आयुष्यच अपूर्ण आहे. पण काही दिवस अशाच प्रकारे गेले. आईच्या मृत्यूला जवळपास 2 महिने उलटून गेले होते. तो दिवसही सामान्य दिवसांसारखाच होता. मी माझ्या खोलीत बसून अभ्यास करत होतो. आईशिवाय अजूनही रात्री झोपण्याची सवय झाली नव्हती. त्यामुळे मी रात्रभर जागत राहायचो, अभ्यास करत राहायचो. ना भूक लागायची, ना तहान लागायची, ना झोप यायची, ना शांतता मिळायची. फक्त शांत राहायचो आणि स्वतःला बहुतांश खोलीतच बंद ठेवायचो. कधी-कधी मन झाले तर आजीजवळ जाऊन बसायचो. पूर्वीची स्वयंपाकघरातली सगळी कामे जी माझी आई करायची आता मी पाहायचो, की ती त्या माझी आजी असायची. पण आई कुठेच नसायची. मी त्या दिवशी माझ्या खोलीत बसून पुस्तकांमध्ये मग्न होतो. तेव्हा वडील हळूच खोलीत आले. माझ्या शेजारी येऊन बसले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, "पुस्तके बंद कर बेटा. मी तुझ्याशी काही बोलण्यासाठी आलो आहे." मी हळूच पुस्तक बंद केले आणि वडिलांकडे पाहिले. ते म्हणाले, की "बेटा, तू तर हसणे, बोलणे, खेळणे सगळे काही विसरला आहेस. तू स्वतःला एकटा का समजतोस? आम्ही सगळे आहेत ना, तुझी काळजी घेण्यासाठी." मला माहीत नव्हते, की वडिलांना अचानक काय झाले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले, की "मला तुझ्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे. मी थोडा वेळ तुझ्याशी बोलू शकतो का? मला थोडा वेळ मिळेल का?" मी जोराने होकारार्थी मान हलवली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो, की "वडील, काय गोष्ट आहे? तुम्हाला काही विचारायचे आहे का?" माझे बोलणे ऐकून त्यांनी माझ्या कपाळावर चुंबन घेतले आणि माझ्या डोळ्यात पाहत म्हणाले, की "पहा, तू तुझ्या वडिलांना चुकीचे समजू नकोस. पण हे जाणून घेणे तुझ्यासाठी खूप गरजेचे आहे, की माणसाला प्रत्येक वयासोबत एका जीवनसाथीची गरज असते. तुझ्या आईचे दुःख मीही विसरू शकत नाही. तिचे मरणे माझ्या आयुष्याचा एक असा भाग संपवून गेले आहे. पण आयुष्यासोबत प्रत्येक माणसाला पुढे जावे लागते. तू अजून लहान आहेस. तुझेही संपूर्ण आयुष्य पडले आहे. तुझ्यासाठी ही गरज आहे, की एखादी स्त्री असावी, जी तुझे संगोपन करेल आणि तुझ्या आजीलाही घरातली कामे होत नाहीत. तुला तर माहीत आहे, की जेव्हा तुझी आई जिवंत होती, तेव्हा घरातील प्रत्येक छोटे-मोठे काम तुझी आईच करायची. पण आता तिच्या जाण्यानंतर आजीला खूप त्रास होत आहे. तिच्या म्हाताऱ्या हाडांमध्ये आता एवढी ताकद नाही, की ती घरातील सगळी कामे करू शकेल. तुझी आजी माझ्यावर दबाव टाकत आहे, की मी दुसरे लग्न करावे. मला माहीत आहे, की या गोष्टी तुला नक्कीच दुःख देतील. पण बेटा, मी हतबल आहे. तुझ्या आजीने सांगितले आहे, की जर मी दुसरे लग्न केले नाही, तर ती आपल्याकडून घर काढून घेईल. आणि तुला तर माहीत आहे, की हे घर तुझ्या आजीच्या नावावर आहे. तुझी आजीच नाही, तर गल्लीतील लोकही मला तेच समजवतात, की दुसरे लग्न करावे. मुलगाही लहान आहे आणि घरातही स्त्री असणे खूप गरजेचे आहे." मी वडिलांना शांतपणे ऐकत होतो. ते पुढे म्हणाले, की "बेटा, मी तुला वचन देतो, जर माझे दुसरे लग्न झाले, तर मी तुला कधीही एकटेपणा जाणवू देणार नाही. तुझे प्रेम कधी कमी होऊ देणार नाही. जसा पूर्वी आणि आत्ताही तू माझ्यासाठी आहेस. लग्नानंतरही तू तसाच राहशील आणि तुझ्या आईची जागा कधी कोणी घेऊ शकत नाही. पण आपण देण्याचा प्रयत्न तर करू शकतो ना?" वडिलांचे बोलणे ऐकून माझ्या हृदयाचे ठोके थांबले होते. असे वाटत होते जसे कोणीतरी माझे हृदय मुठीत दाबले आहे. मी बराच वेळ शांत राहिलो. मग मी एक मोठा श्वास घेतला आणि वडिलांकडे पाहत म्हणालो, की "वडील, आईच्या जाण्यानंतर माझ्या हृदयात आता कोणतीही इच्छा उरली नाही, की माझ्या आयुष्यात आता कोणी सामील व्हावे. तुम्हाला तर माहीत आहे, की माझे सर्वस्व माझी आईच होती आणि तुम्हाला हेही माहीत आहे, की मी तिच्यावर किती प्रेम करायचो." वडील म्हणाले, की "हो बेटा, तू बरोबर बोलत आहेस. आपण तरीही प्रयत्न करू शकतो." मी म्हणालो, "वडील, मी प्रयत्नही करू इच्छित नाही. तुम्हाला दुसरे लग्न करायचे आहे. तुम्ही खुशाल करा. हा तुमचा हक्क आहे आणि मी यात बोलणारा कोण लागतो? पण तुम्ही कृपया देवासाठी माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकू नका, की मी तिला आई म्हणेन आणि तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता."
माझ्याकडून कोणताही आक्षेप नाही. एवढे बोलून मी माझे पुस्तक उचलले आणि मी खोलीच्या दुसऱ्या कोपऱ्यात जाऊन बसून अभ्यास करू लागलो. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. असे वाटत होते जसे आतल्या आत एक माझे शरीर संपत आहे. वडिलांनी माझ्यावर एक नजर टाकली आणि ते खोलीतून निघून गेले. माझे हृदय खूप दुखत होते. ते गेल्यानंतर मी हुंदके देऊन रडत होतो. मी माझ्या आईच्या जागी दुसऱ्या कोणाला कसे पाहू शकणार होतो? माझ्या आईची आठवण येऊन माझा जीव कंठाशी आला होता. माझ्या आईला माझ्या वडिलांच्या आजूबाजूला कोणतीही स्त्री अजिबात आवडत नसे. अनेकदा मी आणि माझे वडील तिला दुसऱ्या लग्नाचे नाव घेऊन चिडवायचो आणि ती खूप रागवायची. आज तर वडिलांना खरोखरच दुसऱ्या एखाद्या स्त्रीचा उल्लेख करताना पाहून माझे हृदय रक्ताचे अश्रू रडत होते. मला माझ्या आईची खूप तीव्रतेने आठवण येत होती. कदाचित जर ती जिवंत असती तर माझ्यावर ही वेळ कधीच आली नसती. मी बराच वेळ खुर्चीवर बसून याबद्दल विचार करत राहिलो आणि मग काही विचार करून मी माझी पावले घरात असलेल्या छोट्या मंदिराकडे वळवली आणि मग मी देवापुढे हात जोडून प्रार्थना करण्यासाठी बसलो. मी माझ्या आईबद्दल विचार करत होतो. तिच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना करत होतो आणि रडत देवाला सांगत होतो की देवा, माझे वडील जर दुसरे लग्न करत आहेत, म्हणजेच या घरात माझ्या आईच्या जागी दुसरी कोणती स्त्री येईल, असे मी पाहू शकत नाही. हे सर्व माझ्यासाठी खूप कठीण होईल. असे होऊ नये की माझ्या वडिलांचे मन बदलेल. आईच्या समोर त्यांनी मला वचन दिले होते की ते माझी खूप काळजी घेतील. पण मी एवढे नक्की सांगेन की जी स्त्री आमच्या आयुष्यात सामील होईल, ती चांगली सिद्ध व्हावी. माझी तुम्हाला फक्त एवढीच प्रार्थना आहे. तिने आमच्या घरात येणं एक चांगली भूमिका निभावावी. कारण मी यापुढे अजून कोणताही त्रास सहन करू शकत नाही. बराच वेळ मी माझ्या देवापुढे बसून रडत प्रार्थना करत राहिलो. त्यांना माझी व्यथा सांगत राहिलो. वेळ ना कधी थांबली आहे, ना कधी थांबू शकते. एका महिन्यानंतर वडिलांनी दुसरे लग्न केले. या स्त्रीला माझ्या आजीनेच माझ्या वडिलांसाठी निवडले होते. मला माहीत नव्हते की ती स्त्री कुठली होती आणि कशी होती, कारण मी माझ्या वडिलांच्या या लग्नात सामील झालो नव्हतो. हे सर्व काही माझ्या आजीमुळे झाले होते. आज माझ्या वडिलांची वरात होती आणि संपूर्ण घर सजवले जात होते. पण मी फक्त शांतपणे माझ्या खोलीत बसलो होतो. माझ्या आईचा फोटो छातीशी लावून तिची आठवण काढत होतो आणि तिला सांगत होतो की जर आज तू जिवंत असतीस तर मला हा दिवस पाहावा लागला नसता आणि ना माझ्यावर अशी कोणती कठीण वेळ आली असती. काही क्षण उलटले होते. जेव्हा खोलीच्या दरवाजावर थाप पडली, मी डोके वर करून पाहिले तर समोर वडील उभे होते. त्यांना पाहून मी ताबडतोब माझे रडलेले डोळे पुसले. ते आत आले. माझ्या डोक्यावर हात ठेवत म्हणाले, की "काय झाले? तू का रडत आहेस?" ते माझ्या हातात आईचा फोटो पाहू शकले होते आणि म्हणाले, की "आजही आपल्या आईची आठवण काढत आहेस?" मी म्हणालो, की "मी तर माझ्या आईची रोज आठवण काढतो." ते माझ्या शेजारीच बसले आणि मला आपल्या उराशी कवटाळून म्हणाले, की "बेटा, तुला काय झाले? आता तुझी दुसरी आई येईल. तीही तुझी अगदी तशीच काळजी घेईल जशी तुझी स्वतःची आई घ्यायची. तू एवढा निराश का होत आहेस? मी वचन देत आहे ना, की मी अजिबात बदलणार नाही. जसा मी आज आहे, पुढेही तसाच राहील. उलट तुझ्यावर कैक पटीने जास्त प्रेम करेन." त्यांच्या बोलण्यात एक विश्वास होता. पण हा विश्वास कुठपर्यंत चालणार होता, हे मला माहीत नव्हते. त्यांचे बोलणे त्यांच्या जागी अगदी बरोबर होते. मी त्यांच्या बोलण्याचा आदर करत होतो. त्यांच्या प्रेमाची कदर करत होतो. पण यावेळी माझे दुःख कोणीही समजू शकले नव्हते. काही वेळानंतर ते माझ्याजवळ बसून परत मला तयार होण्यासाठी सांगू लागले. म्हणाले, की "बेटा चल, आज तुझ्या वडिलांचे लग्न आहे. तू त्यात सामील होणार नाहीस?" मी म्हणालो, "नाही. लग्न तुमचे आहे. मी लग्नात येऊ शकत नाही. देवासाठी मला सक्ती करू नका. माझ्यात एवढी हिंमत नाही की मी तुमचं लग्न माझ्या डोळ्यांनी पाहू शकेन." माझे बोलणे ऐकून वडील खूप नाराज झाले होते. पण माझ्या मनाची अवस्था समजून ते लग्नात निघून गेले. आजीही गेली आणि बाकीचे नातेवाईकही. पण त्या सर्वांच्या पाठीमागे मी घरात प्रार्थना करत होतो आणि फक्त हीच विनंती करत होतो की माझ्या आयुष्यात ती स्त्री जी माझी नवीन आई बनणार आहे, ती शांतता बनून सामील व्हावी. ना की माझ्या आयुष्यात उरलेली शांतताही उद्ध्वस्त करून टाकावी. पण म्हणतात ना, की प्रत्येक प्रार्थना एवढ्या लवकर पूर्ण होत नाही. देव काही प्रार्थना नंतरसाठीही राखून ठेवतो. ती स्त्री जी आता माझी सावत्राई बनली होती, आमच्या घरात आली. वेळ गेला आणि रात्रीचे सुमारे 11 वाजत असताना घरात आवाज घुमत होता. मला ढोलचा आवाज येऊ लागला. ज्या घरात 2 महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता, त्या घरात आज आनंदाचे वातावरण पसरले होते. माझी आजी माझ्या वडिलांचे दुसरे लग्न करून खूप खुश होत होती. मी स्वतःवर नियंत्रण ठेवले होते आणि माझे डोळे बंद केले होते. असे वाटत होते जसे माझ्या हृदयाला कोणी कापत आहे. काही क्षणानंतर घराचे दरवाजे उघडले आणि पुन्हा एकदा आवाज घुमू लागला. मी माझे कान बंद केले होते. डोळे दुःखाने मिटले होते. हा गोंधळ मला अजिबात आवडत नव्हता. माझे मन तर
करत होते की आता जाऊन सर्व काही शांत करावे. थोड्या वेळानंतर सर्वांच्या हसण्याचा आवाज येऊ लागला. गप्पांचे गुंजन होत होते. काही रीतिरिवाज सुरू झाले. एक दोनदा मला वडिलांनी बोलवण्यासाठी पाठवले होते, पण मी खोलीतून बाहेरच पडलो नाही. माझ्यात एवढी हिंमत नव्हती की मी खोलीबाहेर जाऊन तमाशा पाहीन. काही वेळानंतर हसणे आणि गोंधळ करणे थोडे बंद झाले. आता पूर्ण शांतता झाली होती. मी सुटकेचा निश्वास सोडला, कारण माझ्याकडून हे सर्व काही सहन होत नव्हते. ती संपूर्ण रात्र मी दुःख आणि वेदना अनुभवत घालवली. आजपर्यंत मला अशी वेदना जाणवली नव्हती, पण तडजोडीशिवाय मी दुसरे काहीच करू शकत नव्हतो. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याचा प्रकाश चारी बाजूनी पसरला, सकाळचे सुमारे 8 वाजत होते. आजीने कठोरपणे मला सांगितले की आपल्या नवीन आईला भेट. हे काही बरोबर नाही की तू खोलीत लपून बसून राहशील. काय तुला तुझ्या डोळ्यांची लाज वाटत आहे? तिचे बोलणे ऐकून मी थक्क झालो. मी तिच्याकडे पाहिले. मी काही बोलणार त्याआधीच ती पुढे म्हणाली की यात कोणतीही लाजेची गोष्ट नाही बेटा. तुझा डोळा तर लहानपणापासून असा आहे. ही अडचण तर तुला जन्मापासूनच आहे. आता यात घाबरण्याची गोष्ट काय? मी माझ्या आजीकडे लक्षपूर्वक पाहत आलो की आजी, अशी कोणतीही गोष्ट नाहीये. मी का माझ्या डोळ्यांची लाज बाळगेन? आजपर्यंत मी जेव्हा कधीही माझ्या डोळ्यांची लाज बाळगली नाही, तर आज का बाळगेन? आणि राहिला प्रश्न तिला भेटण्याचा, तर ती आता याच घरात राहील. माझा तिच्याशी सामना रोज होत राहील. मी तिला कोणत्याही दिवशी भेटून घेईन. पण आजी माझ्यावर जबरदस्ती करू लागली आणि मला बळजबरीने वडिलांच्या खोलीत घेऊन गेली. जिथे ही अनोळखी स्त्री माझ्या वडिलांच्या शेजारी बसली होती आणि त्यांच्या शेजारी एक मुलगी उपस्थित होती, जी सुमारे 8 वर्षांची होती. मी त्यांच्याजवळ जाऊन त्यांना नमस्कार केला, तेव्हा वडील माझ्याबद्दल त्यांना सांगू लागले की माझा मुलगा सागर आहे. खूप समजूतदार आहे, अभ्यासातही खूप चांगला आहे आणि खूपच शांत स्वभावाचा आहे. मग वडिलांनी माझ्याकडे पाहिले आणि म्हणाले की बेटा, ही तुझी नवीन मम्मी अंजली आणि ही तिची मुलगी स्नेहा. मी फक्त एक नजर तिच्यावर टाकली आणि माझी नजर वळवली. अजून ती स्त्री काही बोलणार त्याआधीच मी लहान मुलगी स्नेहा जोरजोराने हसत म्हणाली की मम्मी मम्मी, पहा याचे डोळे कसे आहेत. हा तर काना आहे आणि मला घुरून पाहत आहे. तर मी लगेच माझी नजर खाली वळवली होती. खरं तर मी माझ्या वडिलांकडे पाहत होतो, पण काना असल्यामुळे तिला वाटत होते की एक नजर त्या मुलीकडे पाहत आहे. वडील स्नेहाकडे पाहत म्हणाले की असं म्हणत नाहीत बेटा, तो काना नाहीये. बस त्याच्या एका डोळ्यात थोडी खराबी आहे. सध्या हा तुझा मोठा भाऊ आहे, याला तू दादा म्हणत जा. बरं चला, आता आपण सर्वजण मिळून नाश्ता करूया. पण माझे मन त्यांच्या बोलण्यामुळे एवढे विचित्र झाले होते की मला तिथे उभेही राहवत नव्हते. मला काहीही चांगले वाटत नव्हते. अनेकदा गल्लीतील मुले जेव्हा माझी थट्टा करायची, तेव्हा माझी आई त्यांच्याशी भांडायची. त्या दिवशी जेव्हा स्नेहाने माझी थट्टा केली, तेव्हा मला सर्वात जास्त दुःख झाले होते की जर आज माझी आई जिवंत असती, तर स्नेहालाही चांगलेच खडसावले असते. तर वडिलांनी फक्त तिला साध्या पद्धतीने समजावले होते. मी लगेच माझ्या खोलीत आलो होतो. काही क्षणच उलटले होते जेव्हा वडील आपल्या पत्नीसोबत माझ्या खोलीत आले आणि माझ्याजवळ येऊन बसले. मी त्यांना काहीच बोललो नाही. मी फक्त नजर खाली करून बसून राहिलो. त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. त्याआधी मी त्यांना काही सांगेन ते माझ्याकडे पाहत म्हणाले की काय झाले बेटा, तू इथे का आलास? तू आमच्यासोबत नाश्ता करू इच्छित नाहीस का? मी तुला घेण्यासाठी आलो आहे. आम्ही सगळे तुझी नाश्त्यासाठी वाट पाहत आहोत. मी म्हणालो की नाही, मला नाश्ता करायचा नाही, मला भूक नाहीये. ते म्हणाले की अच्छा, मला आता समजले, तुला स्नेहाच्या बोलण्याचे वाईट वाटले आहे. वडील मला हा प्रश्न खूप प्रेमाने विचारत होते. मी नकारार्थी मान हलवली आणि त्यांच्याकडे पाहत म्हणालो की आता तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत नाश्ता करा. मी माझ्या खोलीतच ठीक आहे आणि आता मला भूक लागत नाहीये. तुम्हाला माहित नाही ना की मी सकाळी लवकर नाश्ता करत नाही. मी आता पुढे अजून काही बोलणार त्याआधी ती अनोळखी स्त्री म्हणाली, बेटा, हे तुझ्या वडिलांचे नाही, आता तुझेही कुटुंब आहे आणि तू माझा मुलगा आहेस. मला आपल्या आईसारखे समज. माझ्यावर विश्वास ठेव. माझी मुलगी स्नेहा तुझी बहीण आहे. तू अशा प्रकारे स्वतःला एकटे का समजत आहेस? आम्ही सर्व तुझ्यासोबत आहोत. मला तुझ्या वडिलांनी कधीच सांगितले आहे की तुझ्या डोळ्यात अडचण आहे. पण आता यात एवढे लाजण्यासारखे काय आहे? आता तर तुला माझ्यासोबतच राहायचे आहे. शेवटी कुठपर्यंत तू स्वतःला खोलीत लपवून ठेवशील? तिचे बोलणे ऐकून माझे हृदय जोरजोराने धडधडत होते. या गोष्टी मला खूपच जास्त लाजिरवाणेपणाकडे घेऊन जात होत्या. आजपर्यंत कोणीही माझ्या डोळ्यावरून बोलले नव्हते. घरात तर कोणीही माझ्या डोळ्यांबद्दल कोणतीही गोष्ट करत नव्हते. पण आज सकाळपासून वारंवार प्रत्येक जण माझ्या डोळ्यांबद्दल बोलण्यावर उतरला होता. आज पहिल्याच दिवशी या लोकांचे अशाच प्रकारे माझ्या डोळ्याबद्दल बोलणे मला खूपच वाईट वाटत होते. ती स्त्री पुढे काही सांगणार त्याआधीच मी बोलून गेलो. मला नाही करायचा तुमच्यासोबत नाश्ता. कृपया तुम्ही लोक माझ्या खोलीतून निघून जा. मला अभ्यास करायचा आहे. उद्या माझी टेस्ट आहे. मला शाळेत जायचे आहे. माझे फक्त एवढेच बोलणे होते की वडील एकदम भडकले
आणि म्हणाले की "ही काय हरकत आहे सागर? तू इतक्या उद्धटपणे कसं काय बोलू शकतोस? ही तुझी आई लागते. जशी तू तुझ्या आईची इज्जत करायचास, तिचे प्रत्येक बोलणे ऐकायचास, तसे हिचेही ऐकावे लागेल. तू कोणत्या सुरात बोलत आहेस? मी तुझा हा उद्धटपणा सहन करणार नाही. कालपासून मी तुझा तमाशा पाहत आहे. ना तू लग्नात आलास, ना कोणताही रीतिरिवाज एन्जॉय केलास, ना तू सर्वांसोबत मिळून जेवण केलेस. आणि आता तू नाश्ता करायलाही नकार देत आहेस. शेवटी तुला हवे काय आहे? हे लग्न फक्त माझ्या एकट्याच्या मर्जीने झालेलं नाही. लग्न करण्यापूर्वी मी तुला विचारले होते आणि तुझी मर्जी होती, तर मग आता तू कोणत्या गोष्टीची नाटके दाखवत आहेस? मी तुला पहिल्यांदाच समजावले होते की मी तुझ्यामध्ये आणि यांच्यात फरक करू इच्छित नाही. तर तू का मला मजबूर करत आहेस की मी एखादे चुकीचे पाऊल उचलेन? वडिलांचे बोलणे ऐकून माझ्या डोळ्यात अश्रू आले होते. आज पहिल्यांदाच मी पाहिले होते की ते माझ्यावर रागावत आहेत. मी माझे मान नकारार्थी हलवत म्हणालो की "वडील, मला काहीच नकोय. मी कोणालाही काहीच बोलत नाहीये. देवासाठी कृपया या खोलीतून सगळे बाहेर जा. तुम्ही लोक कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. मी तुम्हाला सांगित आहे ना की तुम्ही लोक निघून जा. मला काही वेळासाठी एकटे सोडा. मला नाही करायचं तुमच्या लोकांसोबत नाश्ता. देवासाठी मला एकटे सोडा." एवढे म्हणून मी माझा दाय मोकळून रडायला सुरुवात केली. तर वडिलांनी एक कठोर नजर माझ्यावर टाकली आणि मग ते रागाने चालत खोलीतून निघून गेले. मी खूप वाईट प्रकारे रडत होतो. काही क्षणानंतर जेव्हा मी माझी नजर वर करून पाहिले, तेव्हा समोर तीच स्त्री छातीवर हात बांधून उभी होती. मी काही समजेन त्याआधीच तिने माझा हात घट्ट पकडला आणि माझ्या डोळ्यात डोळे घालत म्हणाली, "ए मुला, माझे बोलणे लक्ष देऊन ऐक. जर या घरात शांततेत आयुष्य घालवायचे असेल तर आपल्या मर्यादेत राहा. माझ्या मुलीपासून दूर राहा आणि माझ्या पतीला माझ्या विरोधात भडकवण्याची गरज नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे की तू स्वतः समजून गेलास की तू या कुटुंबापासून वेगळा आहेस. उत्तम हेच होईल की या गोष्टीवर ठाम राहा. जर जराही हुशारी दाखवण्याचा प्रयत्न केलास तर तुझा शेवट खूप वाईट होईल." मी तर तिच्या अशा वागण्याने खूप घाबरलो होतो. ती तिथून निघून गेली तर मी थक्क होऊन उभा राहिलो होतो. माझे सगळे विचार विखुरले गेले होते. मी जेवढी प्रार्थना केली होती ती सर्व व्यर्थ गेली होती. याचा अर्थ ती स्त्री कठोर स्वभावाची सावत्र सिद्ध होणार होती. जी स्त्री पहिल्याच दिवशी सकाळी अशा तमाशा करेल, ती स्त्री पुढे काही करू शकते. वेळ जात होता. माझे विचार खरे ठरू लागले होते. जवळपास 1 वर्षाचा काळ उलटला गेला होता आणि या 1 वर्षात तिने वडिलांना पूर्णपणे आपल्या बाजूने करून घेतले होते. माझी आजी तिच्यासारखीच बोलायची. माझी आजी जी नेहमी माझ्यावर प्रेम करायची आणि आता या स्त्रीच्या सांगण्यावरून मला वरमान करून पाहतही नव्हती. मी माझी प्रत्येक सवय बदलली होती. त्यांच्यासोबत मिसळून जाण्याचाही प्रयत्न केला होता, पण त्यांनी मला त्रासाशिवाय दुसरे काहीही दिले नव्हते. काना, आंधळा, तिरळा अशा अनेक गोष्टी त्या लोकांनी मला सांगितल्या, ज्यामुळे माझे हृदय जळून खाक व्हायचे. इथपर्यंत की वडिलांनीही अनेकदा त्यांच्यामुळे माझ्यावर हात उचलला होता. मला खूप त्रास व्हायचा, पण मी अत्यंत हतबल होतो, कारण जर या कुटुंबात मला स्वतःला सामावून घ्यायचे होते, तर तडजोड करावीच लागणार होती. आयुष्य अधिकाधिक कठीण होत चालले होते. मग पाहता-पाहता वडिलांच्या लग्नाला 10 वर्षांचा काळ उलटला. पण या काळात मी जो त्रास सहन केला होता, हे मी आणि माझा देवच जाणतो. मी वैद्यकीय शिक्षण घेत होतो. नेहमी माझ्या खोलीतच हरवलेला असायचो. ना कोणाशी जास्त बोलायचो. माझे जेवणासाठी बाहेर यायचो. या 10 वर्षात माझी आजीही हे जग सोडून गेली होती. जर मी कोणाला भेटलो तरी मला टोमणे ऐकायला मिळायचे आणि जर कोणाला नाही भेटलो तरीही मला टोमणे आणि अपमानच वाटायला यायचे. काना असणे माझ्यासाठी एक शिक्षा बनली होती. उठता बसता माझी सावत्र आई मला आंधळा आणि काना समजून अजून माहीत नाही कोणकोणत्या शब्दांनी हाक मारायची. आज रोजच्या सारखाच दिवस होता. मी स्वयंपाकघरात उभा राहून स्वतःसाठी जेवण काढत होतो, जेव्हा अचानक वडिलांच्या खोलीतून ओरडण्याचा आवाज येऊ लागला. मी घाबरून दरवाजाकडे पाहिले की अचानक काय झाले आहे. काही क्षण उलटले तेव्हा खोलीचा दरवाजा उघडला आणि वडील रागाने चालत बाहेर आले. त्यांचा रोख माझ्या खोलीकडे होता, पण अचानक स्वयंपाकघरात चाहू लागल्यामुळे ते स्वयंपाकघराकडे गेले. मी काही समजेन त्याआधीच त्यांनी स्वयंपाकघरात येताच माझा हात धरला आणि जोराने झिडकारत माझ्या गालावर दुसऱ्या हाताने जोरात थप्पड मारली, ज्याची जळजळ मला माझ्या गालावर बऱ्याच वेळेपर्यंत जाणवत राहिली. माझ्या हातातून जेवणाची भांडीही सुटून जमिनीवर पडली. मला समजले नाही की त्यांनी असे का केले. ते माझ्याकडे पाहत म्हणाले की "तुला काय वाटते? तू तुझ्या घाणेरड्या नजरेने माझ्या मुलीला घुरून पाहत राहशील आणि मी तुला सोडून देईन? स्नेहाला फक्त मी माझी मुलगी म्हटले नाहीये, तर समजलेही आहे. आणि मी तुझ्याकडून हीच अपेक्षा करत होतो की तू सुद्धा या मुलीला आपली बहीणच मानशील. पण तू निघालास घाणेरड्या अवलाद, जो आपल्या या घाणेरड्या नजरेने या निष्पाप मुलीला घुरून पाहत राहतोस. आज मी तुझा चांगलाच बंदोबस्त करेन." त्यांचे बोलणे ऐकून तर जसे माझ्या तोंडातून कोणतेच उत्तर निघत नव्हते. त्याआधी
मी काही सांगेन त्याने मला हातावरून पकडून सावरले आणि दरवाजाकडे ढकलत म्हणाले की आजपासून तुझे आमच्याशी सगळे संबंध संपले. आता तू या घरात राहणार नाहीस. रस्त्यावर राहा, सडकेवर राहा, कुठेही जा, पण इथे येण्याची गरज नाहीये. मी तुझ्याशी आता कोणताही संबंध ठेवणार नाही. त्यांचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मला माझ्या वडिलांकडून अशी अपेक्षा नव्हती. मला असे वाटत होते जसे माझ्या डोक्यावर आभाळ कोसळणार आहे. हे जे काही घडत होते त्यावर मी विश्वास ठेवू शकत नव्हतो. मी माझ्या वडिलांना रडवेल्या नजरेने पाहत होतो. मी त्यांच्यापुढे हात जोडून म्हणालो की वडील, तुम्ही चुकीचे समजत आहात. मी तर असे तसे काहीच केले नाही. मी तर माझ्या खोलीतच राहतो. उलट मला तर स्नेहाला पाहून अनेक अनेक दिवस उलटतात आणि मी सुद्धा स्नेहाला स्वतःची बहीणच समजतो. पण त्यांनी माझे एकही ऐकले नाही. मी माझ्या वडिलांना अजून समजावू इच्छित होतो की वडील, तुम्हाला काही गैरसमज झाला आहे. नक्कीच स्नेहाला माझ्या डोळ्यांची अडचण आहे. पण त्यांनी काहीही माझे ऐकले नाही. उलट माझ्या तोंडावरच घराचा दरवाजा बंद केला. त्यांना आपल्या मुलाची कोणतीही पर्वा वाटली नाही. त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास न ठेवता घरात असलेल्या या मायलेकींवर विश्वास ठेवला. मी पूर्णपणे बेसहारा आणि हतबल झालो होतो. दरवाजासमोर उभा राहून रडत होतो. मला विश्वास बसत नव्हता की माझा सख्खा पिता मला घरातून बेदखल करून चुकला आहे. तेही एका अनोळखी मुलीसाठी. काही क्षण लागले आणि हळूहळू मला माझी लायकी समजू लागली होती. मी एक मोठा श्वास घेतला आणि आकाशाकडे पाहून दुःखाने माझ्या आईला पुकारले. कारण माझे आयुष्य तर तेव्हापासूनच ओसाड झाले होते, जेव्हापासून माझी आई या जगातून गेली होती. मी माझ्या आईला सांगत होतो, हा माझ्यावर कसा अन्याय होत आहे. मी तर काहीच केले नाही. मी निर्दोष आहे. पण तरीही मला माहित नाही कोणत्या गुन्ह्याची शिक्षा दिली जात आहे. काही वेळ मी तिथेच उभा राहून आकाशाकडे पाहत राहिलो आणि मग एक नजर मी रस्त्याकडे टाकली. मी हळूहळू चालायला सुरुवात केली. मी ठरवले होते की मी आता कधीच परत माझ्या वडिलांकडे येऊ इच्छित नाही. लहानपणापासून ते आतापर्यंत जो त्रास मी सहन केला होता, तो अजूनही संपण्याचे नाव घेत नव्हता. मला तर हेही आठवत नव्हते की मी कधी शेवटच्या वेळी मनमोकळेपणाने हसलो होतो. वडिलांच्या छोट्या-छोट्या गोष्टींवर त्यांचे म्हणणे ऐकणेही मला आता त्रास देत होते. वरून या मायलेकीची नेहमीच माझ्यावर टोमणे मारणारी नजर आणि त्यांच्या चुकीच्या गोष्टी, या सर्वांनी माझा अपमान आणखीनच वाढवला होता. पण आता मी लहान राहिलो नव्हतो. आता मी तरुण झालो होतो. मी सुरुवातीपासूनच शेजाऱ्यांशी संबंध कमी ठेवले होते. माझा कॉलेजमध्ये फक्त एकच मित्र होता, जो माझी प्रत्येक अडचण चांगल्या प्रकारे समजायचा. मी बराच वेळ रस्त्यांवर इकडे-तिकडे भटकत राहिलो. मग देवाने कदाचित माझी प्रार्थना ऐकली. माझा तोच मित्र जो माझ्या कॉलेजमध्ये शिकायचा, त्याने मला रस्त्यावर फिरताना पाहिले आणि म्हणाला की सागर, तू इथे काय करत आहेस? मी रडत त्याला माझी सगळी गोष्ट सांगितली. तो म्हणाला की पहा, माझे घरही लहान आहे. मी तुला माझ्या घरी घेऊन जाऊ शकत नाही, पण मी तुझी प्रत्येक प्रकारे मदत करेन, कारण मी तुझा मित्र आहे. त्याने मला सांगितले की माझे वडील एका अनाथ आश्रमाशी जोडलेले आहेत. तिथे एक नोकरी आहे. तिथे तुला मुलांना शिकवायचे आहे. मुलांना नवनवीन ॲक्टिव्हिटीज शिकवायच्या आहेत. यावेळी तुझ्याकडे कोणतीही नोकरीही नाही आणि तू अजून शिक्षणही घेत आहेस. तर मी हेच सांगेन, तू तिथल्या मुलांना शिकव. तुला तिथे पगार मिळेल आणि कदाचित ते लोक तुला राहण्यासाठी जागाही देतील. मी माझ्या मित्राचे बोलणे ऐकून खूप खुश झालो होतो. मी त्याचे आभार मानले आणि मग त्यानंतर मी त्याच्यासोबत त्या अनाथाश्रमात गेलो, जिथे लहान-लहान निष्पाप मुले राहायची. त्यांना पाहून मला माझे बालपण आठवले. त्या मुलांमध्ये आणि माझ्यामध्ये काही फरक नव्हता. एक प्रकारे मीही त्या रानातच होतो. मी या मुलांसोबत मिसळायला सुरुवात केली. मी मुलांना शिकवायचो आणि संध्याकाळच्या वेळी मी माझ्या अभ्यासात मग्न व्हायचो. मला शिकून मोठे होऊन यशस्वी व्हायचे होते. मला इथून पगारही मिळत होता. इथे राहण्याची जागाही दिली गेली होती. हालांकी मला जेवण मिळत नव्हते. जेवण मी बाजारातून आणून खाऊन घ्यायचो. तसे तर माझ्या आयुष्यात कोणतीही अडचण नव्हती. मला असे माझे आयुष्य घरातील प्रत्येक आयुष्यापेक्षा लाख पटीने चांगले वाटत होते, कारण तिथे माझा रात्रंदिवस अपमान होत होता. इथे माझ्यावर कोणीही प्रश्न उचलणारा नव्हता. इथे प्रत्येकजण माझा आदर करायचा. मी मुलांना खूप चांगल्या प्रकारे शिकवायचो. त्यामुळे अनाथ आश्रमाचा कर्मचारी वर्ग माझ्यावर नेहमी खुश असायचा. सुरुवातीला काही मुलांनी माझ्या डोळ्यांची खूप थट्टा उडवली होती. पण जेव्हा एक दिवस मी गंभीर होऊन त्यांना माझी दुःखी कहाणी ऐकवली आणि सांगितले की जर ही उणीव माझ्यासोबतच तुमच्यातही असती, तर तेव्हाही तुम्ही माझी अशीच थट्टा उडवली असती का? मी मुलांना एवढ्या चांगल्या पद्धतीने समजावले होते की मुले माझी काही यापुढे कोणाचीही थट्टा उडवणार नाहीत. त्या मुलांना माझी खूप सवय झाली होती. ते माझेच सोबती बनले होते. त्यांना माझ्यासोबत शिकण्यात खूप मजा यायची. मला कोणी शिक्षक बनायचे नव्हते. ना मला शिक्षक बनण्याचा कोणताही अनुभव होता. मला एक न्यूरोलॉजिस्ट बनायचे होते. माझ्या डोळ्यांचा उपचार होणे तर अशक्य होते, पण मी इतर लोकांच्या डोळ्यांचा उपचार करून
त्यांना थट्टेचा बळी होण्यापासून वाचवू शकत होतो. हेच माझे स्वप्न होते. सध्या शिक्षणासाठी माझी मेहनत तर सुरूच होती. मला रोज तो दिवस आठवायचा जेव्हा माझ्या वडिलांनी मला धक्के मारून घरातून हाकलून दिले होते. पण मी ठरवले होते की मला अशा घराची आणि अशा वडिलांची काही गरज नाही, जे माझी व्यथा समजू शकत नाहीत. वेळ बऱ्याच अंशी उलटून गेला होता. अनाथ आश्रमात राहून मला बराच काळ झाला होता आणि इथल्या पगारातून माझा बऱ्याच अंशी उदरनिर्वाह चालत होता. मी माझ्या वैद्यकीय शिक्षणाला माझ्या सर्वात जवळचा मित्र बनवले होते. मी माझ्या त्या मित्राचा आजही आभारी आहे, ज्याने मला या अनाथ आश्रमात नोकरीला लावले होते. त्याच्याने माझी नेहमी भेट होत असते. तो म्हणतो, की "कधीही तुला कोणत्या गोष्टीची गरज भासली, तर नक्की मला सांग." पण मला कधी कोणत्याही गोष्टीची गरज भासलीच नाही. मी त्या अनाथ आश्रमात ज्या खोलीत राहायचो, तिथे मी कोणाशी फालतू बोलत नसे. फक्त माझ्या कामाचे काम ठेवायचो. खूप मेहनत करत होतो. वैद्यकीय परीक्षा मी उत्तीर्ण झालो होतो. माझे शेवटचे वर्ष चालू होते. मी एक छोटीशी नोकरीही करायला सुरुवात केली होती. वेळ आणखी वेगाने जात होता. आता मी एकाच वेळी 2-2 नोकऱ्या करत होतो. माझ्याकडे बरेच पैसे जमा होऊ लागले होते, कारण माझा फालतू खर्च तर नव्हता. मग देवाच्या कृपेने एक वेळ अशी आली, की मी माझी अंतिम परीक्षाही उत्तीर्ण केली. मी एक आय स्पेशालिस्ट न्यूरोलॉजिस्ट बनलो होतो. माझ्या याच कमजोरीला मी माझी संपूर्णता ताकद बनवले होते. अनेक लोक माझे उदाहरण इतरांना देत होते. वडिलांनी घरातून काढले आणि जगाने साथ सोडली, पण तरीही या तरुण मुलाने हिंमत हारली नाही. आणि म्हणतात ना, की जेव्हा देवाची दोरी धरून ठेवली, तर तो तुमच्यासाठी स्वतःहून मदत पाठवतो. आज रोजच्या सारखाच दिवस होता. आता माझी नोकरी एका खाजगी रुग्णालयात होती. मी लोकांच्या डोळ्यांचा उपचार करण्यासोबतच त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशनही करायचो. आता मी माझ्या छोट्या-छोट्या नोकऱ्या करणे सोडून दिले होते आणि आता मी फक्त माझ्या नोकरीवरच लक्ष केंद्रित करत होतो. मी अनाथाश्रमात जायचो, मुलांना भेटायचो. आता मी माझ्या कमाईने स्वतःसाठी एक वेगळे घरही विकत घेतले होते. देवाने मला एवढे यशस्वी बनवले होते, की मला यापुढे हात कोणापुढे पसरवण्याची गरज नव्हती. आज मला काही ऑपरेशन्स करायचे होते. माझे मन खूप घाबरत होते. सकाळपासूनच एक विचित्र अस्वस्थता मला माझ्या आजूबाजूला जाणवत होती. असे का होत आहे हे मला माहीत नव्हते. काहीतरी होते जे मला आतल्या आत खात होते. साधारण दुपारच्या वेळी सर्वात आधी मी एका मुलाचे ऑपरेशन केले आणि मग त्यानंतर दुसरे ऑपरेशन 1 तासानंतर होते. मी माझ्या हातात ग्लोव्हज घातले आणि ऑपरेशन थिएटरकडे वळलो. माझ्यासोबत एक डॉक्टर आणि 2 नर्सेसही चालत होत्या. ऑपरेशन थिएटरचा दरवाजा उघडला, पण जसा मी आत प्रवेश केला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मला असे वाटत होते जसे मी जमिनीतच थिजून गेलो आहे. जसे माझ्या पायाखालची जमीनच सरकली आहे. आभाळ माझ्या डोक्यावर फाटले आहे. कारण समोर दुसरं कोणी नसून माझी सावत्र आई होती, ज्यांना आज इतक्या वर्षानंतर पाहून माझे होशच उडाले. त्यांच्या सुरकुत्या पडलेला चेहरा पाहून त्यांनी आपल्या डोळ्यांवर काळा चष्मा लावला होता. मला नर्सने सांगितले की सर यांचे ऑपरेशन व्हायचे आहे. अनेक वर्षांपूर्वी त्यांच्या डोळ्यांची दृष्टी पूर्णपणे गेली आहे. बऱ्याच वर्षांपासून यांचा आपल्या रुग्णालयात उपचार सुरू आहे. पण आता फायनली यांचे कुटुंब ऑपरेशनसाठी तयार झाले आहे. यांचे ऑपरेशन कोणताही डॉक्टर करू इच्छित नव्हता, कारण यांच्या ऑपरेशनमध्ये खूप कॉम्प्लिकेशन्स होती. तुम्ही यांची केस हातात घेतली आहे, हे खूपच आभारी आहेत. नर्सचे बोलणे ऐकून मी शांत झालो. मीच एकटा असा डॉक्टर होतो, जो कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन सहजपणे करायचा. वेदना आणि त्रासापासून वाचवण्यासाठी लोक दूरवरून माझ्याकडे ऑपरेशन करण्यासाठी यायचे. माझी फी सुद्धा लाखोंमध्ये होती. काही क्षण गेले. मी माझी पावले मागे घेतली. मी म्हणालो, की मी या स्त्रीचे ऑपरेशन करणार नाही. त्यांच्या कुटुंबाला जाऊन सांगा. मी मनात विचार केला, की या स्त्रीमुळे मी किती सहन केले होते. मी 1% सुद्धा ते त्रास विसरू शकत नव्हतो. मी माझ्या केबिनमध्ये परत आलो. काही क्षणानंतरच केबिनचा दरवाजा ठोठावला गेला. मी येण्याची परवानगी दिली तर समोर दुसरं कोणी नसून माझे वडील आणि माझ्या सावत्र आईची मुलगी स्नेहा उभी होती. त्या दोघांना पाहून स्पष्टपणे माझे हृदय थांबल्यासारखे मला जाणवले. नक्कीच नर्सने त्यांना ही गोष्ट सांगितली असेल, की मी ऑपरेशन करू इच्छित नाही. मी काही समजेन त्याआधीच वडिलांनी माझ्यापुढे हात जोडले होते. ते म्हणाले, की "बेटा सागर, असे करू नकोस. मला माहीत आहे, की तू डॉक्टर झाला आहेस. तू पदवी मिळवली आहेस आणि तू शहरातील सर्वात यशस्वी डॉक्टर आहेस. पण आपल्या आईवर दया कर. तिचे ऑपरेशन कर बेटा. ती खूप त्रासात आहे. तिला खूप वेदना होतात. ती रात्रीची ओरडते, रडते. तुझे नाव घेऊन तडफडते. फक्त एकदा तिला माफ करून तिचे ऑपरेशन कर." मी अगदी शांतपणे वडिलांकडे पाहत होतो. मी काही सांगेन त्याआधी स्नेहा माझ्या पाया पडली आणि माझ्यापुढे हात जोडून म्हणाली, की "भैय्या मला माफ कर. मी आणि आईने वडिलांना सगळं काही सांगितलं आहे, की तू अजिबात घाणेरड्या नजरेने मला पाहत नव्हतास. उलट आम्ही दोघी तर तुझ्यावर आरोप लावून तुला त्या घरातून काढू इच्छित होतो. तू तर खूपच चांगला माणूस होतास.
कधीही तू माझ्याकडे चुकीच्या नजरेने पाहिले नव्हतेस. पण आज कृपया देवासाठी आमची मदत कर. भैय्या तुझ्या बहिणीखातर माझ्या आईचा उपचार कर. ती खूप त्रासात आहे." मी एक नजर माझ्या वडिलांच्या जोडलेल्या हातांवर आणि एक नजर स्नेहाच्या रडणाऱ्या चेहऱ्यावर टाकली आणि मग अचानक माझ्या कानात एक गोष्ट घुमू लागली. शेवटी मी पदवी कशासाठी मिळवली होती? लोकांचा उपचार करण्यासाठी, त्यांचे डोळे ठीक करण्यासाठी. मी एक दीर्घ श्वास घेतला. मी माझ्या कर्तव्यापासून मागे हटू शकत नव्हतो. या स्त्रीचा मला प्रचंड तिरस्कार होता, पण मी माझ्या कर्तव्यापासून मागे कसा राहू शकलो असतो? मी तिचे ऑपरेशन केले आणि देवाची कृपा अशी झाली की तिचे ऑपरेशन यशस्वी ठरले. तिने इच्छा व्यक्त केली होती की ती डोळे उघडल्यानंतर सर्वात आधी मला पाहू इच्छिते. तिची इच्छा लक्षात ठेवून मी तिच्या डोळ्यांसमोर उभा राहिलो. डोळे उघडल्यानंतर ती मला पाहून तडफडून रडू लागली. माझ्या पाया पडली आणि म्हणाली की देवासाठी मला माफ कर बेटा. तू गेल्यानंतर काही काळातच मला माझ्या चुकीची जाणीव झाली होती. एक दिवस मी स्वयंपाकघरात जेवण बनवत होते. जेवण बनवताना तेल उडून माझ्या दोन्ही डोळ्यांना गेले. तेव्हापासूनच माझे डोळे निकामी झाले. मला जाणीव झाली की मी नेहमी तुला आंधळा आणि काना म्हणत असे. तुझ्या कमजोरीची थट्टा उडवत असे. तुझी कमजोरी पाहून मी तुझ्यावर आरोप लावून घरातून हाकलून दिले होते. म्हणूनच तर देवाने मलाही आंधळे केले. बेटा, त्या दिवसापासूनच माझ्या डोळ्यांची दृष्टी गेली. मी त्यांना काहीच बोललो नाही. मी शांत राहिलो, पण मी खूप मोठा धडा शिकलो. कधी-कधी आपण प्रार्थना करणे सोडले नाही पाहिजे, कारण देव काही प्रार्थना पुढे येणाऱ्या आयुष्यासाठी राखून ठेवतो. मी माझ्या संपूर्ण कुटुंबाला माफ केले. त्या लोकांनी मला खूप सांगितले की तू आमच्यासोबत राहा, पण मी त्यांच्यासोबत राहू इच्छित नव्हतो. ते माझे वडील होते, ज्यांनी माझ्यावर विश्वास न ठेवता मला घरातून काढून दिले होते. मी त्या घरात पुन्हा परत जाऊ इच्छित नव्हतो. आजही मी माझ्या शहरातील सर्वात मोठा डोळ्यांचा डॉक्टर मानला जातो. मी आतापर्यंत अनेक लोकांचा उपचार केला आहे. माझी सावत्र आई, सावत्र बहीण आणि माझे वडील अनेकदा माझ्याकडे मला भेटण्यासाठी आले. मी त्या लोकांना भेटतो, बोलतो, पण त्यांना माझ्या सुखदुःखात सामील करू इच्छित नाही. मी आता लग्नही केले आहे. देवाने मला एक चांगली आणि समजूतदार पत्नी दिली आहे, जिची साथ मी आयुष्यभर सोडू इच्छित नाही. आणि मी आता माझ्या कुटुंबासोबत खूप आनंदी आहे. मित्रांनो, आशा करते तुम्हाला आमची कथा आवडली असेल. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढील अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.